गुन्हेगारांचं राजकीयकरण, राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो. अजितदादांनी काय म्हटलेलं आहे? खंडणी मागितली तर मकोका लावणार, थेट इशारा दिलाय. मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही. शहाणपणाचे दोन बोल सुनावण्यासाठी बीडला जावं लागतं. हे जर आधीच झालं असतं तर ही वेळ आली नसती आणि आताही वेळ गेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला आणि हा दौरा पालकमंत्री या नात्यानं पहिल्यांदाच केला. या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिले त्यांनी बैठक घेतली आणि नंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले. गेल्या 3 दिवसांपासून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या बैठकांसाठी नवी दिल्लीत असलेले मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या स्वागताला हजर होते. अर्थात त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असताना त्यांनी स्वागत करणं बरोबरच आहे. बीड जिल्ह्यातले सर्वच आमदार हे डीपीडीसीच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि बीड जिल्हा ज्या कारणासाठी महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून गाजतो आहे त्याचा आढावा अजितदादांनी घेतला. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजितदादांनी 5 महत्वाचे वाक्य बोललेले आहेत बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री या नात्यानं. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी आग्रही मागणी सुरेश धस यांनी केली होती. ते भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा होती की अजितदादा हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे. अजितदादांनी काय म्हटलेलं आहे? खंडणी मागितली तर मकोका लावणार, थेट इशारा दिलाय. जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाटे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये. माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही. मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. जो मकोका वाल्मिक कराड जे अत्यंत धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत आणि दोघांची मैत्री राज्यभर गेल्या अनेक दिवसांपासून गाजते आहे, त्याला तो संदर्भ देत ते म्हणाले की जर खंडणी मागितली आणि त्या वाल्मिक कराडला मकोका लावण्यासाठी राज्य सरकार नानुकूल करत होते, दुर्लक्ष करत होते. मकोका लावावा ही मागणी जनतेनं, सत्ताधारी आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली होती, म्हणजे सरकारमधल्याच आमदारांनी केली होती. खंडणी मागितलं तर मकोका लावणार असा इशारा अजितदादांनी दिला. चुकीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल असं अजित पवार म्हणाले. नियमानुसार काम होतील हे अधिकाऱ्यांना पाहावं लागेल. रस्ता निर्माणाचं काम असेल किंवा सडकेचं काम सुरू असेल आणि जर कोणी थांबवलं तर कठोर कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल असं अजितदादा म्हणाले. रिव्हॉल्वर लावून फिरला तर गय केली जाणार नाही असं म्हणत राजकीय हस्तक्षेप खपून घेतला जाणार नाही. राजकीय हस्तक्षेपाशिवाय या महाराष्ट्रात काहीच होत नाही हे अजितदादांना कदाचित माहित नसावं. अनेक वर्षात तळठोकून बसणारे अधिकारी सुद्धा बदलणार आहेत आणि चांगले अधिकारी बीड जिल्ह्यात आणले जाणार आहे. कारण हे तळठोकून बसलेले अधिकारी हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या अधिपत्याखाली गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये त्यांना हवं तसं काम करत होते असा आरोप सुरेश धस यांनी केला. जातीचा सलोखा कायम राहिला पाहिजे, कष्टकऱ्यांचा हा जिल्हा आहे, अशा बऱ्याच गोष्टी अजितदादांनी म्हटलेल्या आहेत. पालकमंत्री म्हणून अजितदादांनी जी समज अधिकाऱ्यांना दिली, कार्यकर्त्यांना दिली, नेत्यांना दिली, ती निश्चित स्वागतार्ह आहे. पण मूळ मुद्दा असा होतो की महाराष्ट्रामध्ये बीडची जी बदनामी झाली ती गुंडगिरीसाठी, खून प्रकरणासाठी, एक्स्टॉर्शनसाठी, औष्णिक ऊर्जेची राख आणि तिची मक्तेदारी आपल्याकडे राहावं म्हणून धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे लोक काय काय करत होते, याच्या सूरज कथा बाहेर पडल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की अजितदादा यांच्यासारख्या अत्यंत खमक्या नेत्याला तिथे पालकमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि बीड जिल्ह्याला आता त्यांना सुतासारखं सरळ करावं लागणार आहे आणि ते करतील याचा त्यांना आत्मविश्वास आहे. ते करून दाखवतील याचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आत्मविश्वास आहे. आणि सुरेश धस यांनी तशी मागणीच केली होती की अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं म्हणून. आता काही गोष्टी मात्र अनाकलनीय आहेत. अजितदादांना, मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहिती आहेत, पण ते असं दाखवतायत की आम्ही नव्यानं बीड जिल्ह्यामध्ये रामराज्य आणण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मी पालकमंत्री या हे पद स्वीकारलेलं आहे. आता ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या किंवा ज्या गोष्टीसाठी त्यांनी समज दिली त्यातला पहिला मुद्दा आहे
की खंडणी मागितली तर मकोका लावणार. बीड जिल्ह्याचं नेतृत्व कुणाकडे आहे? आधी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होतं. त्यांच्या काळामध्ये वाल्मिक कराड यांचा उदय झाला. नंतर आपल्या अधिपत्याखाली धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला घेतलं. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे एकत्रित काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे मोठे नेते बीड जिल्ह्याचे. अनेक काळ ते मंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते विधान परिषदेचे. आणि जरी शरद पवारांची माया त्यावेळेला त्यांच्या सोबतीला जरी असली तरी सुद्धा धनंजय मुंडे हे तसे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादीमध्ये जे जे काही नेते आहेत, जे अजित पवारांचे कट्टर नेते समजले जातात, त्यात धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडे यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम करण्याची शैली, त्यांची दडपशाही, दहशत गर्दी, ज्या संदर्भात हे आरोप सुरेश धस यांनी लावलेले आहे, याची अजिबात अजित पवार यांना कल्पना नसेल हे महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात कन्व्हिन्स होत नाही, पटू शकत नाही. मग तिथे रिव्हॉल्वर हवेत चालवणारे, गोळीबार करणारे, धाक दाखवणारे, खंडणी मागणारे, दहशतगर्दी फैलवणारे हे सगळे जर धनंजय मुंडे यांच्या जवळपासचे लोक असतील तर आज अजित पवार यांना असं का वाटतं की कुणासोबत फोटो काढताना, कुणासोबत मैत्री करताना जरा सांभाळून करा. तसा राजकारण्यांच्या बाजूला फोटोंसाठी गर्दी खूप होते. ऐनवेळी कोणी चोर दरोडेखोर कोणी आला तर आपल्याला लगेच कळत नाही, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा वाल्मिक कराड याच्यासोबतचे धनंजय मुंडे यांचे सगळे जर फोटो आपण पाहिले आणि जर त्यावेळी तिथल्या जनता आपल्या दरबारी या कार्यक्रमाचं जे आयोजन त्यांनी तिथे केलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाल्मिक कराडचं कौतुक केलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्री हे दोन्ही फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही तिथे उपस्थित होते. यांना खरंच हे माहित नसेल का की इथे गुंडगिरी चालत नाही? बीड जिल्हा कशासाठी ओळखला जातो? बीड जिल्ह्यामध्ये युपी आणि बिहार सारखी गुंडागर्दी कोणी वाढवली? कुणाचा राजकीय वरदहस्त या सगळ्या गोष्टींना मिळतो याची कल्पना अजितदादांना नसेल, यावर महाराष्ट्राची जनता अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. तो अजित पवार यांनीच विश्वास ठेवावा आणि त्यांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांच्यावरच त्यांनी विश्वास ठेवावा. त्यासाठी त्यांची मैत्री, त्यांचं राजकीय नातं हे आपल्याला सर्वांना सर्वस्वी होत आहे. हे जर अजित पवारांनी पूर्वीच केलं असतं आणि जर कानपिचके अगोदरच दिले असत्या तर ही महाराष्ट्रामध्ये जी काही अब्रूची लक्तरे जी वेशीवर टांगली गेली महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याची, बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावरून आणि त्यानंतर तिथल्या सगळ्या सुरस कथा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ज्या पुढे आल्या, काळीमा फासणाऱ्या, या गोष्टी घडल्या नसतात. पण राजकारणी आपल्या सोयीचं काम करतात. आपल्या नेत्याला व्यसन घालण्याचं काम हे त्यावेळी करत नाही, कारण त्यांना त्यांचं राजकीय नुकसान सहन करण्याची त्यांची अजिबात इच्छा नसते. अजित पवारांनी जर धनंजय मुंडे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच वेळी जर व्यसन घालण्याचा प्रयत्न केला असता तर ही आज वेळ आली नसती. ज्या 4 शहाणपणाच्या गोष्टी अजित पवारांना बीड जिल्ह्यामध्ये जाऊन सांगाव्या लागतात पालकमंत्री या पदाच्या नात्यानं. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादीमध्ये तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच वेगळा केला, त्यामुळे तिथेही त्यांची ताकद होती, त्यांच्या शब्दाला मान होता. आणि असं सगळं असताना सुद्धा बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांनी आवर का घातला नाही? नेतृत्व या नात्याने. आणि धनंजय मुंडेंचं नेतृत्व अजित पवारांकडे असल्यामुळे दोष तसा त्यांच्याकडेही जातो की तुमच्या नेत्यांकडे राज्यातले अनेक लोक बोट दाखवतात आणि राजीनाम्यासाठी मागणी करत असताना सुद्धा अजित पवार मात्र निर्भीकपणे सांगतात की आरोप नसले तर आणि पुरावे नसले तर कारवाई कशी करणार. ज्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडेंच्या विरोधात भक्कम पुरावे दिले, त्या पुराव्यांचं काय झालं आणि ते पुरावे पाहून त्यांनी काय निर्णय घेतला हेही माहित नाही. स्वतः मुंडे म्हणतायत की अजित पवार आणि फडणवीस माझ्या संदर्भात राजीनाम्या संदर्भात निर्णय घेतील. अर्थात दिल्लीमध्ये फडणवीस आणि मुंडेंची भेट पण झाली, पण राजीनाम्या संदर्भात काय निर्णय झाला हे अजून कळू शकलं नाही. तुम्ही इतका वेळ राजीनाम्यासाठी लावता याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला तुमचा नेता तिथे भरभक्कमपणे पाय रोवून उभा आहे. तिथलं राजकारण हवं आहे. येणारी निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्या आहेत, त्या आपल्या पदरात पाडून घ्यायचंय त्याचं यश. आणि शिवाय 2029ला विधानसभा आणि मग नंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्हाला तुमचाच हा डागाळलेला नेता हवाय ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप झालेले आहेत. यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांवरती आरोप व्हायचे पण ते राजीनामा द्यायचे. हे मात्र आपल्या पदाला चिकटून बसलेले आहे आणि अजित पवारांना नेमकं तेच हवंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही काही त्या संदर्भात काही निर्णय घेता येत नाही, कारण हा मामला राष्ट्रवादीचा असं म्हणून ते मोकळे होतात. विषय असा आहे की हे केवळ बीड जिल्ह्यात नव्हे, अजितदादांना आणखी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या टग्या लोकांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आवर घालावं लागणार आहे, जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गुंडगिरी करतात, दहशत फैलावण्याचं काम करतात. आणि हे केवळ
राष्ट्रवादीमध्ये होत नाही ते भाजपमधलेही काही लोक करतात, काँग्रेसमधले करतात, शिवसेनेच्या दोन्ही गटातले करतात. हे सर्व पक्षांमध्ये हे सातत्यानं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे सुरू असतं. कंत्राट मिळवण्यासाठी असो, राजकीय हस्तक्षेप असो, पोलिसांवर दबाव असो, आपल्या काळ्या कारनाम्यांना शह देण्यासाठी किंवा त्यांना सुरक्षेचं कवच निर्माण करण्यासाठी, म्हणून हे सगळे राजकीय पक्षांचे नेते, आमदार, खासदार वेळोवेळी धाक दपटशाही करत असतात. आणि असं सगळं काही झालं की मग मात्र आपल्याला शहाणपणाचे दोन बोल सुनावण्यासाठी बीडला जावं लागतं. ते जर आधीच झालं असतं तर ही वेळ आली नसती. आणि आताही वेळ गेली नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा सगळ्या दहशत फैलावणाऱ्या लोकांचा, जे राजाश्रय घेतात, राजकीय नेत्यांच्या आधारे हे सगळं आपलं राज्य चालवतात, त्यांना व्यसन घालण्याचं काम आत्ताच करावं लागणार आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये ही भयावह परिस्थिती निर्माण जरी झाली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये वाळूंचे गुत्तेदार हे राजकीय नेत्यांशी संबंधित असतात. वेगवेगळ्या चुकीचे कामं करणारे, कायद्याच्या विरोधात जाऊन वागणारे लोक सुद्धा हे राजकीय नेत्यांच्या जवळपास भटकत असतात. गुंड असणारे, मवाली असणारे, आणि आपली राजकीय शक्ती ही वाढवत ठेवण्यासाठी नेत्यांना या लोकांची मदत लागत असते. ही गोष्ट काही नवीन नाही. आणि म्हणून गुन्हेगारांचं राजकीयकरण, राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो. आणि म्हणून टाडामध्ये असणारे पप्पू कलानी किंवा तिकडे भाई ठाकूर आणि हे सगळे महाराष्ट्रातले वेगवेगळे लोक हे कसे राजकारणात आले आणि यांनी आपलं बस्तान कसं बसवलंय हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आपण जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी विनंती करतो. बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील आणि तुम्हाला आम्हाला जोडून घेता येईल. खूप धन्यवाद. नमस्कार.